अध्यक्ष महोदय, हा कामरा जो आहे हा हिंदू देवदेवतावरती अपमान करतो. त्यांच्या मनामध्ये धार्मिक दोष आहे. अध्यक्ष महाराज, यांच्या विधानाने राज्यामध्ये दंगली घडू शकतात. याच्या मुसक्या आपण वेळीच जर आवडल्या नाही अध्यक्ष महोदय, तर राज्यामध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निश्चितपणे निर्माण होऊ शकतो. अशी प्रवृत्ती तुम्हाला आत्ताच अध्यक्ष महोदय ठेसावी लागणार आहे. मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष महाराज, या कामराचे कारनामे मी संपूर्ण आपल्या समोर ठेवू शकतो. माननीय सुप्रीम कोर्ट असेल, सुप्रीम कोर्टावर सुद्धा अत्यंत अभद्र प्रकारची टिप्पणी करण्यापर्यंतची मजल या कामराची अध्यक्ष महोदय या ठिकाणी गेलेली आहे. अध्यक्ष महोदय यांच्या अशा वागण्यामुळे 2 विमान कंपन्यांनी सुद्धा त्यांच्यावरती बंदी टाकली होती प्रवास करण्यासंदर्भामध्ये. अध्यक्ष महोदय, मग पत्रकार अर्णव गोसावी असेल किंवा इतर कुठले असेल, कॉमेडीच्या नावावरती सुपाऱ्या घेऊन, इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन अध्यक्ष महाराज अशा प्रकारचं राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय हा कामरा करतो. अध्यक्ष महाराज, माझी आपल्याला विनंती आहे, हा कामराचा बोलवता धनी कोण आहे याचा शोध आपल्याला घ्यावा लागला. अध्यक्ष महोदय, कामरात हा भाड्याचा बाहुला अध्यक्ष महाराज, खरा सूत्रधार आपल्याला यामध्ये निश्चितपणे शोधावा लागला. अध्यक्ष महाराज, या कामराला जेलची हवा घालत नाही तोपर्यंत अध्यक्ष महाराज आपला मास्टर माइंड कोण आहे याच्या पाठीमागचा हा निश्चितपणे समोर येणार नाही. अध्यक्ष महाराज, या राज्याची वेगळी प्रतिमा आहे. आपण हे राज्य संतांचं म्हणतो आणि आताच माननीय शिंदे साहेबांचा गौरव केला गेला. या राज्यामध्ये आचार्य अत्रे असतील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, अध्यक्ष महाराज हे पण टीका टिप्पणी करायचे, परंतु एक पातळी सोडून कधीच या थोर मंडळीने टीका टिप्पणी केली नाही. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, विरोधाच्या नावाखाली ही विकृती या राज्यामध्ये या ठिकाणी डोकं पुन्हा वर काढू पाहते. अध्यक्ष महाराज, आर्टिकल 19(2) निश्चितपणे आपल्याला या ठिकाणी उपयोग करायची गरज आहे. अध्यक्ष महाराज, कोणाच्या कुचक्या डोक्यातून हे कचरा बाहेर पडलेला आहे याचा निश्चितपणे विचार केला पाहिजे. अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महाराज, या ठिकाणी निश्चितपणे याचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, याच्या सर्व गोष्टी निश्चितपणे तपासल्या पाहिजेत. कोणाकडून फंडिंग गेला तो हे तपासला पाहिजे. त्याच्यावर निश्चितपणे काल आमचे मुर्जीभाई यांनी काल रात्री 2:30 वाजता या ठिकाणी निश्चितपणे त्यांच्यावर केस या ठिकाणी दाखल केलेली आहे. अंमली पदार्थ असेल, या सर्व गोष्टीच्या विळख्यामध्ये हा कामरा अडकलेला. अध्यक्ष महाराज, माझी सभागृहाला विनंती आहे, अशा प्रकारचे छळणारे लोक आपल्याला सुद्धा असतात, त्यामुळे कडक कायदा अशा बाबतीमध्ये आज इथं गृहमंत्री या ठिकाणी हजर आहेत. मी गृहमंत्री महोदयाला विनंती करणार आहे, आत्ताच्या आता इथूनच माननीय अध्यक्ष साहेब आपण निर्देश द्यावेत त्यांना की अशा या सरक्या डोक्याच्या माणसाला त्वरित अटक या ठिकाणी केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही माझी पहिली मागणी या ठिकाणी असते. अध्यक्ष महाराज, जो आमच्या संस्कृतीवर घाला घालतो, जो आम्हाला निश्चितपणे आमच्या देवदेवताचा अपमान करतो, जो कोर्टाचा अपमान करतो, जो माननीय पंतप्रधानांचा अपमान करतो, या सर्व लोकांचा अध्यक्ष महोदय याच्यावर कडक कारवाई होणं गरजेचे. अध्यक्ष महोदय, त्यामुळे आपण आता या ठिकाणी निर्देश दिले पाहिजे अध्यक्ष महाराज गृहमंत्री महोदयांना की तातडीनं आत्ताच्या आत्ता एक IPS दर्जाचा वरिष्ठ दर्जाचा अधिकारी यांच्या आदेशाखाली चौकशी करून कामराला अटक केली पाहिजे. अध्यक्ष महाराज, ही विनंती मी या ठिकाणी करतो. अध्यक्ष महाराज, कामराच्या या सडक्या याचा निषेध व्यक्त करतो. अध्यक्ष महाराज, आपण बोला. सभागृहातल्या सन्माननीय अध्यक्ष महाराज, त्यांचा ऐकून घ्या पहिली. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अभिमन्यू पवार, तुम्ही पाठीचा पहिली. बोला मंत्री महोदय, बोला. आमचं उद्या आम्ही मागणी करतो पुढच्या विषयात बोला. सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य अर्जुनराव खोतकर यांनी जो या ठिकाणी
तो कोण कुणाल कामरा नावाचा व्यक्ती आहे. हे वाजवू नका. त्याच्या संदर्भामध्ये त्यानं त्यानं गाणं केलं, जे काही वाजवू नका. त्याचं वक्तव्य केलं, या संदर्भातल्या या सभागृहातल्या सदस्यांच्या तीव्र हो. भावना वाजवू नका. या महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीनं या सर्वोच्च सभागृहामध्ये आपल्या समोर मांडलेल्या आहेत. या सगळ्या भावनांच्याशी बोला बोला. आम्ही सगळेजण सहमत आहोत. सन्माननीय अध्यक्ष महाराज, हा जो कुणी कामरा आहे हा केवळ राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्यावरच बोललाय असं नाही, तर त्यांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर सुद्धा आक्षेपार्ह अशा ठीक आहे, पद्धतीची वक्तव्य जागेवर बसा, केलेली मी आहेत. बोलतो. हा कामरा ज्यानं सुप्रीम कोर्टाबाबतीत सुद्धा अत्यंत खालच्या दर्जाची अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत. म्हणजे हा जर अशा प्रकारे समाजामध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्य करण्याची त्याची मानसिकता असेल आणि जाणीवपूर्वक स्वतःला कोणतरी मोठा समजण्याचा प्रयत्न अशा पद्धतीनं हा जर कामरा कोण महाराष्ट्रामध्ये करत असेल. ठीक आहे, मला काय ऐकू येत नाहीये. बसा. सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे. विधानसभेचं कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब झालं. विषय होता कुणाल कामरानं केलेलं गाणं आणि त्यावरच्या सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया. हा कुणाल कामरा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा अगदी सुप्रीम कोर्ट असेल किंवा आत्ता त्याने केलेलं एकनाथ शिंदेंवरचं गाणं असेल यावर भाष्य करतो आणि हे खपवून घेतलं जाणार नाही. त्याने हे स्वतः केलेलं गाणं नाही, त्याचा बोलवता धनी कोणी वेगळा आहे, त्याला फंडिंग आलेलं आहे, त्यामुळे त्याचे फोन चेक केले पाहिजेत, त्याला अटक केली पाहिजे अशी मागणी सत्ताधाऱ्यांकडून आणि विशेष करून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून झालेली आहे. विधानसभेचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. एका बाजूला विधानसभेचं थेट प्रक्षेपण, कामकाज 5 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे आपण बघितलं ते म्हणजे हा स्टुडिओ, खारचा जो स्टुडिओ तोडफोड झाली शिवसैनिकांकडून, त्यांना आता कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. ती दृश्य सुद्धा आता आपण पाहत होतो. अशी 2 दृश्य न्यूज 18 लोकमत तुम्हाला दाखवत होतो. हाच तो कुणाल कामरा जो यूट्यूबर आहे, सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारे कॉमेडियन आहे, वेगवेगळ्या प्रकारे तो स्टेज शो करत असतो आणि त्या माध्यमातून तो भाष्य करत असतो वेगवेगळ्या नेत्यांवर सुद्धा. दुपारच्या 100 बातम्या पुन्हा एकदा. उपमुख्यमंत्र्यांचा अपमान करणं अयोग्य आहे. कोण गद्दार कोण खुद्दार हे जनतेनं दाखवलं, याची माहिती कामराला हवी. कॉमेडी कर, आपण नेत्यांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. कुणाल कामरानं माफी मागावी. स्वातंत्र्याचा स्वराचार करण्याचा कुणालाही अधिकार नाही. शिंदेंबाबत लोकांच्या मनात आदर आहे, त्याची जाणीव असली पाहिजे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. संविधानानं बोलण्याचा अधिकार दिलाय, मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर जपून करायला हवा. विचार मांडताना प्रश्न निर्माण होता कामा नयेत असं म्हणत कुणाल कामराच्या एकनाथ शिंदेंवरील गाण्यावरून अजित पवारांनी कान टोचले.